मुझे जो सही लगता है मैं करता हूं। मित्रांनो, गेल्या वेळेला मी सांगितलेलं की ह्या रविवारी दिल की बात मध्ये तुम्हाला सरकारी कार्यालयात व्हिडिओ शूटिंग करणं, मग ते बीएमसी असो या पोलीस स्टेशन असो या कुठलंही सरकारी कार्यालय असो, ते व्हिडिओ शूटिंग करणं हे चुकीचं आहे का? आणि त्याचप्रमाणे खूप जण सांगतात की भाई आमचं कमिशनर एमसीचं परिपत्रक आहे. तर माझं म्हणणं होतं की एमसीचं परिपत्रक हे हायकोर्टच्या जजमेंटपेक्षा मोठे आहे का? या विषयावर मी बोलणार होतो. संपूर्ण तयारी झाली होती आणि आज तुमच्यासमोर हे विषय मांडणार होतो. परंतु हे 5-6 दिवस जे चालू आहे मराठी भाषेवर, तर त्यावर काहीतरी बोलावं. मी सर्वप्रथम सांगू इच्छितो, मी कुठल्याही राजकीय पार्टीला सपोर्ट करत नाही. कारण जेव्हा आपण चॅनलवर बोलतो तर प्रत्येकाच्या विरोधात आपली वाक्य असू शकतात. मग ते मनसे असो, शिवसेना असो या काँग्रेस असो या कुठलीही असो, परंतु ह्या सर्वांना सोडून विषय आहे मराठीचा. आणि ज्या महाराष्ट्रात आपण राहतो, इकड आपली कर्मभूमी समजा, जिकडे आपली मुलं शिकतात, ते आपले व्यवहार होतात, या आपण कमवतो, त्या मराठीबद्दल जे 8 दिवस हे सुरू आहे, तर त्यावर अगर जर मी बोललो नाही तर सगळे माझे जे फॉलोअर्स आहेत अथवा माझे जे मित्रमंडळ त्यांना वाटेल हे फक्त बीएमसीच्या विरुद्ध हा बोलतोय. ह्यांना जे घडतंय, जे मराठी भाषेवर जो अत्याचार होतो या मग या मारामारी होत आहेत, त्या विषयावर हा विषय न घेता हा फक्त आणि फक्त बीएमसीवर बोलतोय. हे माझ्याही मनाला पटत नव्हतं. म्हणून मी विचार केला की आज हे जी तो व्हिडिओ शूटिंगचा विषय तर पुढच्या रविवारी घेळाचा तर नक्की आहे. कारण आपल्याला कुठे हा राणे ब्रँड, हे कुलकर्णी आणि हे सर्व चालवायला जायचं नाहीये. परंतु त्यांच्याहूनही महत्वाचं आहे की हा मराठी विषय जे आजकाल चालू आहे ते. तर मित्रांनो, पहिल्यांदाही सांगितल्याप्रमाणे की मी कुठल्याही राजकीय पार्टीचा पाठीराखा नाही. लक्षात ठेवा, मी भाषण सर्वांचे ऐकतो. सर्वांच्यातले चांगले गुण मी नेहमी घेत असतो, म्हणजे कोणी असो. परंतु जे चालू आहे ते माझ्या चॅनलवर येणं खूप जरुरीचं होतं. म्हणून आज तुमच्यासमोर विषय मांडतो. मित्रांनो, तुम्हाला सर्वांना माहिती आहे, मी खूप वेळा बोललोय की मी माझी भाषण किती वेळा हिंदीमध्येही करत असतो, पण मध्ये मध्ये मराठी यूज करत असतो. कारण मी नेहमी म्हणतो मला मराठी असण्याचा गर्व आहेच. कारण मी मराठी शाळेत शिकलो आहे. माझा मुलगा इंग्लिश मीडियम मध्ये शिकलाय, परंतु तो तितकाच चांगला मराठी बोलतोय. आम्ही शेट्टी आहोत. मी पहिल्यांदाच सांगितलं, माझं टॅगलाईनच आहे की मी शेट्टी आहे, पण मला मराठीचा अभिमान आहे. मी नेहमी सांगतो, माझी जन्मभूमी जरी कर्नाटक असेल तरी माझी कर्मभूमी ही महाराष्ट्र आहे. आज काय सुरू आहे माहितीये, काही नेते, सो कॉल्ड नेते आपलं अस्तित्व टिकवायला या मग चमकेशगिरी करायला लोकांना भडकवत असतात. असे माझे कितीही मित्र आहेत. मी आजही सांगतो, कितीही मित्र आहेत जे गुजराती असो, मारवाडी असो, मुसलमान असो, आणि साऊथ इंडियन जो माणूस आहे त्याला 90% साऊथ इंडियनना मराठी येत असतं. तुम्ही बघा, 90 पण मी कमी बोलतो, 95%. कारण सर्वांची हॉटेल असतात, त्यांनी मनात ठेवलेलं असतं, ते इथे शिकलेले असतील नसतील, पण त्यांनी ठरवलेलं असतं की मला व्यापार करायचा आहे, मला महाराष्ट्रात व्यापार करायचा, तर मला मराठी आलं पाहिजे. हे थोडे काय म्हणा चुटकुतले थोडेसे जे लोक असतात, त्यांना फुकट काही कळत नसतं. आपली अक्कल पाझाळायची असते. म्हणजे कुठलेही भाषिक असो, त्यांना आपली अक्कल पाझाळायची असते. काय अर्ध्यांना तर अर्ध ज्ञान असतं. काल मी एका मीटिंग मध्ये बसलेलो, तर काही, मी भाषेचं नाव नाही देत, काही आपली अक्कल पाझळत आहेत. हमको नहीं आता है तो क्या करेगा, वो देखो मुंब्रा में क्या हुआ, देखो उधर मनसे वाले गए उनको मारा. अरे भाऊ, मुंब्रा मध्ये काय झालं ते सोड. तू इथे जन्मलास, तुझी मुलं इथे जन्मली,
साधं 30 ते 40 वर्षात तुला मराठी येत नाही, तुडकं, आणि ज्याचा जन्म इथे झालाय त्याला शाळेत तर मराठी शिकवलंच आहे, तो मराठी विषय आहेच. किती युपी वाले, मी सांगतो, माझे मित्र आहेत, मी आज एक नाव देऊ इच्छितो, अशोक मोरिया करून आमचा रेशनवाला माझे मित्र आहेत, शुद्ध मराठी बोलतो. का? आजूबाजूची लोकॅलिटी मराठी आहे, तो मराठीतच बोलतो. आम्ही जे आपण मराठी, जे उत्कृष्ट मराठी बोलतात ते त्यांच्या जाऊन हिंदी बोलतात. मला असे किती लोक बोलले, मी सांगितलं तुम्हाला मराठी येत नाही का, मी आतून तुमच्याशी मराठी बोलले, तर म्हणे हमको मराठी आता है लेकिन सामने से हिंदी में बात करते हैं तो हम हिंदी में बात करते हैं. मी सांगतो ना, आपलेच काही मराठी आहेत जे महाराष्ट्रीयन आहेत, सो कॉल्ड ब्राह्मण आहेत, त्यांनी व्हिडिओ टाकायला चालू केले आहेत. शिवाजी महाराजांचा व्हिडिओ काल मला 2-3 पाठवले, शिवाजी महाराजांचे व्हिडिओ, की शिवाजी महाराजांनी कुठल्या जातीवर प्रेम करावं, जातीवर प्रेम करावं, त्याचप्रमाणे प्रेमाने जात असं करायचं तरी आहे. अहो, तुमचा जन्म महाराष्ट्रातला, तुमच्या बर्थ सर्टिफिकेटवर मराठी लिहिलंय, तर तुम्ही आज राजकीय नाही आहात, राजकीय पार्टी नाही, पण तुमचे राजकीय जे आदर्श, मी नेहमी म्हणतो तुमचे आदर्श जे असतात ना, मी नेहमी हे तुमचे आदर्श असू शकतात का? अहो, ज्यांनी हा व्हिडिओ पाठवले आहेत ना मला, काही ग्रुपवर आहे, माझ्या शाळेच्या ग्रुपवर आहेत व्हिडिओ. अहो, तुम्ही मराठी मीडियम मध्ये शिकलात ना, पण आज चांगल्या जागेवर आहात ना, चांगल्या जागेवर. 1ली ते 5वीच्या ज्या विषयावर तुम्ही म्हणताय की चुकीचं आहे, हिंदी आलं पाहिजे, शिवाजी महाराजांचा व्हिडिओ पसरवताय की त्यांनी कधी भाषेवर हे नाही केलं, त्यांचे सगळे, अरे आम्ही कुठे नाही बोलतोय. हो, मी तर कडवट, मी सांगतो कडवट मराठी, मी माझं नाव अजूनही सांगतो, माझ्या प्रत्येक भाषणात मी हिंदी भले बोलत असेल, कारण माझे फॉलोअर्स आहे, पण त्याच्यामध्ये मी मराठी घेतो, कारण कळावं की मला मराठी येतं. आणि मी पॉलिटेक्निक विद्यालय शिकलोय, मला गर्व आहे माझ्या शाळेचा, गर्व आहे त्या मराठी असण्याचा. सो कॉल्ड ते मी सांगतो ही नावं, कृपाशंकर सिंगजी, संजय निरुपमजी, नरेंद्र मेहता, नवाब मल्लिक, असे किती जण आहेत, त्यांचं उत्कृष्ट मराठी आहे, मी स्वतः ऐकलेलं आहे, उत्कृष्ट मराठी बोलतात. हे नरेंद्र मेहता, आज त्यांचं एक स्टेटमेंट आहे, 3 ते 9 नोव्हेंबर अभिजात मराठी दिन, 3 ऑक्टोबर मराठी अभिजात दर्जाचा दिन आम्ही साजरा करणार आहोत. म्हणजे याचा अर्थ तुम्हाला मराठी येतं, बरोबर आहे ना? मग तुम्हाला मराठी येतं, जेव्हा भाईंदरचा जे प्रॉब्लेम झाला, जोही झाला असेल, तेव्हा तुम्ही मध्यस्थाची भूमिका घेतली असती आणि त्यांना सांगितलं असतं, अरे भाऊ मराठी शिकलो ना, या इतकंही बोला. मी माझ्या आधीच्या भाषणात पण सांगितलं, इतकंच बोला की मी मराठी शिकण्याचा प्रयत्न करतोय, तर कधीच होणार नाही भांडण. मित्रांनो, असं तुम्हाला वाटतं, मी तुम्हाला एक कर्नाटकचं उदाहरण देतो. मी शेट्टी म्हणजे कर्नाटकमध्ये एक कारणासाठी मी पोलीस स्टेशनमध्ये गेलेलो. तिकडचे एस आहे, आता आपण इथून मराठी गेलेलो आणि आपल्या तोंडून लगेच हिंदी आलं माझ्याही तोंडून. त्या इन्स्पेक्टरनी मला लगेच कडक भाषेत सांगितलं, काय माहितीये, वी आर कनाडिगा, आय एम प्राऊड दॅट आय एम कनाडिगा, I am hardcore Kannadiga. Don't talk in Hindi. Talk in English or Kannada. Please don't talk in Hindi. बघा, तो सरकारी माणूस, तरी ह्या शब्दात त्याने मला थोडा राग आला, पण नंतर वाटलं बरोबरच आहे ना. मी कर्नाटक आहे, जसं मला महाराष्ट्रात मला मराठी बोलायला आवडतं, तसं कर्नाटकमध्ये कन्नड बोललं पाहिजे. आणि मी आजही सांगतो, साऊथचा जो पट्टा आहे ना, हे जे सो कॉल्ड जे आहेत ना, ज्यांनी मला काल ज्ञान दिलं, आफ्रिका में जाओ, उधर ये भाषा है, हमको आता ही नहीं है, यांनी जरा साऊथमध्ये धंदा करावा. साऊथमध्ये जे मारवाडी आहेत त्यांना बघावं, यावं माझ्या बरोबर, मी दाखवतो, ते हिंदी बोलणारच नाही. मी जिथे राहतो ना त्या बिल्डिंग मध्ये साऊथला, तिथे खाली आहे ना सगळी मारवाड्यांची दुकानं आहेत. ते मारवाडी उत्कृष्ट कन्नड बोलतात, आणि आपण जर त्यांची हिंदी बोलायला गेलो ना, ते म्हणा नहीं सर हिंदी में मत बोलो, अगर मैं हिंदी में बोलूंगा तो मेरा धंधा नहीं होगा. हम कर्नाटक में हमें कन्नड आना. जी नवीन येतात ना मुलं, 1-2 महिन्यात कन्नड शिकतात आणि आपले धंदा घेऊन बसतात. आणि तुम्हाला लाज वाटत, तुम्ही सांगता 40-40 साल हम इधर है,
इधर की भाषा हिंदी है, अर्थ तुम्हाला राष्ट्रभाषा हिंदी है, हम ये है, कारण तुम्हाला भांडणं करायची असतात, तुम्हाला चमकेशगिरी करायची असतात, तुम्हाला चॅनलवर यायचं असतं. अहो किती लोक दाखव, मग म्हणतील अरे मुसलमानों को बोलो ना. अरे असे किती मुसलमान आहेत त्यांनाही मराठी येतं, असे किती गुजराती आहेत त्यांनाही मराठी येतं. आज वाण्याची दुकानं बंद झाली, पण वाण्याच्या दुकानाला, प्रत्येक रेशनचा दुकान, त्यांना मराठी येतं, कारण जी लोक जायची ती मराठी असल्यावर तुम्ही काय बोलणार. आणि सर्वच हे परप्रांत आपला पण दोष आहे. मी सांगतो तुम्हाला कसा. मी आज मी तर मराठीचा कट्टर आहेच, परंतु माझ्याहूनही जास्त कट्टर असताना मी एकच सांगेन, सर्वांनी बीएमसीत चला. जे बीएमसी 14 फुटाच्या वर आहे ना, ते रूम तोडायची, गरिबांना अन्याय करायची, मायाचा जाल पसरवायचा, त्या बीएमसी जा आणि त्या अधिकाऱ्यांना सांगा की तुम्ही तुमच्या ठेकेदारांशी मराठी बोला. कुठले अधिकारी हो, कुठल्याही डिपार्टमेंटमध्ये जा, कुठले अधिकारी मराठी बोलतात ठेकेदारांशी, कारण ते ठेकेदार ही मारवाडी लॉबी आहे आणि त्यांच्याकडून समजलं ना माया जमा होते म्हणून ते मराठी नाही बोलणार, ते त्यांच्या भाषेत बोलणार. तुम्ही मराठी आहात बरोबर आहे, बाकी जागेवर परिपत्रक आम्हाला दाखवता, भेटण्याची वेळ 3 ते 5 आम्हाला दाखवता, बुधवार आणि शुक्रवारी भेटा हा बोर्ड लावता, त्या ठेकेदारांसाठी नसतो. ते आले, बिल्डर आले, कारण बघा बहुसंख्य बिल्डर्स गुजराती, मारवाडी असेच आहेत, त्यांच्याशी हिंदी बोलत का बोलत नाहीत, ते बोलून दे हिंदी, तुम्ही मराठीत बोला. नाही बोलणार, नाही बोलणार, कारण तुम्हाला मराठीपेक्षा तुम्हाला तो माया जी मिळते ना, बीएमसी जी माया मिळते ना, त्याच्यात जास्त इंटरेस्ट आहे. मला काय करायचंय, मला फक्त गुढीपाडव्याच्या दिवशी फेटा बांधायचा आहे आणि रॅलीत सामील व्हायचं आहे. मला नुसतं महाराष्ट्र दिन, जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र, महाराष्ट्र दिन 1 मेला करायचा आहे. मला फक्त माय मराठी करायचंय, फक्त नावापुरती. घराच्या समोर गुढी लावायची फक्त नावापुरती. आहात का तुम्ही मराठी? मी अजूनही सांगतो, कुठलाही पक्ष जाऊन द्यावं, मी आजपर्यंत कधी शिवसेनेला मनसेला मत नाही दिलं, मी आजच सांगतो द्या. परंतु तुम्ही जिथे राहता, आम्ही तर, आमची मातृभूमी कर्नाटक आहे, आम्ही तर कन्नडी गाव आहोत, मी शेट्टी आहे, पण तुम्ही मराठी आहात ना, ते बीएमसी अधिकारी मराठी आहेत ना, मग का नाही हो तुम्ही मराठी बोलत? का तुम्ही तुमच्या ठेकेदारांशी हिंदीच बोलता? तुम्हाला लाज वाटत नाही? आणि हे जे राजकीय नेता आहेत, संजय निरुपम ज्यांची धर्मपत्नी मराठी आहे, त्यांचं मराठी उत्कृष्ट आहे, मी त्यांना भेटलोय, उत्कृष्ट मराठी आहे, आणि हेच जाऊन सांगणार अरे हिंदी की जबरदस्ती कर रहे हो, केस करिए, ये करिए, वो करिए. हेच नरेंद्र मेहतानी मी टीव्ही याच्यात बघितलं की तो मोर्चा केला, हे केलं. अरे मातात कशाला, आजच आहे 3-9 नोव्हेंबर अभिजात दिन. आणि ज्याला नॉलेज आहे त्याला सांगतो, मराठी भाषेला अभिजात दर्जा प्राप्त झालाय, आणि ज्या भाषेला अभिजात दर्जा प्राप्त झाला त्याचा अगर तुम्ही इन्सल्ट कराल, त्याचा अपमान कराल, तर तुमच्यावर गुन्हा दाखल. बघा, मी सर्व परप्रांत माझ्या सहित सर्व सांगतो, तुम्ही आलात इथे, तुम्ही 4 महिने राहून जाणार नाही आहात, तुम्ही सर्व. आता आपण गावाला जे जातो ना, जे वर्षातून एकदा जातो, 2दा जातो, 15 दिवस जातो, 20 दिवस जातो, बाकी मैक्सिमम महीने, जास्त महीने अपन मुंबईत राहतो, बरोबर है. सभी लोगों को कह रहा हूं मैं, जितने भी मारवाड़ी हो, गुजराती हो और हिंदी भाषिक हो, 1-2 महीने आप अपने गांव में जाते हो, 2-3 महीने, फिर आप महाराष्ट्र में, मुंबई में ही रहते हो, बरोबर है. तुमची मुलं सगळे इकडे शिकतात हिंदी भाषेत, आता तर इंग्लिश मीडियम मध्ये, तिथे मराठी विषय असतो ना, बरोबर आहे. मग तुम्ही तुमच्या मुलांना जो मराठी विषय घ्यायला सांगितलं, ऑटोमॅटिक त्यांना मराठी येईल. तुम्ही नेहमी सांगतो ना, तुमचा आदर्श तुम्ही काय ठेवता, जसं मी राणेंबद्दल बोलतो, तुम्ही तुमचा आदर्श काय ठेवता हे मुख्य है हो. आप अगर अपने बच्चों को, भले कोई भी स्कूल में डाले, वहां अगर कहोगे कि मराठी विषय उनको होता ही है, तो वो जो मराठी विषय है उस पर अगर वो अमल करे तो उन्हें क्यों नहीं आएगी, थोड़ा तो आएगी. मैं ये नहीं कहूंगा एकदम फ्लुएंट हमारे जैसे आएगी, हम मराठी मीडियम में पढ़े तो हमारी फ्लुएंट है मराठी, लेकिन थोड़ा तो आएगा. अरे जहां हमको कमाना है, देखिए जिकडे आपल्याला कमवायचं आहे, आपली मुळं बाळ पोसायची आहेत, तुम्ही तिकडेच
आणि कुठल्या तरी नेत्याच्या आदर्श समजून एक आमचा नेता आहे तो आदर्श आहे, अहो तो पक्का मराठी बोलतोय, हे बघा नरेंद्र मेहताचं असे स्टेटमेंट देत आहेत, या सर्वांना मराठी येत आहे, फक्त तुम्हालाच मराठी येत नाही हो. म्हणून सांगतोय, माझे शाळेतले मित्र असो या माझे बाहेरचे मित्र असो, अहो कडवट मराठी बना आणि मराठीत बोला. मी नाही सांगत लावून लाफापारा, आणि मी कधीही मारधाड याला कधी समर्थ करणार नाही, त्यांच्या सामर्थ्यासाठी उभाही राहणार नाही. जाके मारो हे मी कधी बोलणार नाही. परंतु तुम्हीच अगर मराठीत नाही बोललात तर ही जी मराठी विरोधी पिळावळ म्हणतो ना आपण, झालं कालच्या मीटिंग, मी एका मीटिंग मध्ये बसलेलो, काही माझ्याबरोबरचे मराठी शंडसारखे बसले, त्यांना काही पडलंच नाही, कारण त्यांना त्यांची लाळ लचुडी करायची खूप जण आहेत. तेव्हा असं दुःख होतं की मी शेट्टी असून मला मराठी विरुद्ध कोण बोल राग येतो. पण तुम्ही मराठी आहात, महाराष्ट्रात जन्मलाय, तुमचा माझाही जन्म महाराष्ट्रात आहे, पण तुम्ही जाती लिहिता तेव्हा मराठी लिहिता. गुढीपाडव्याला लावता ना, त्यावेळेला एक अगर कुठल्या गैरभाषीय परप्रांतीय बोलतोय त्या मराठीसाठी तरी बोला. तुम्ही नाही बोलणार, कारण आपले मराठी असतात ना, आपण म्हणतो ना खेकड्याची जाड, एकमेकांना खेचा, तो त्याच्या विरुद्ध साईडला का जावं हा विषय. आणि तेच परप्रांतीय बघा, एक जो प्रॉब्लेम झाला माहिती, अख्खी दुनिया उभी राहिली यासाठी. कधी सुधारणार? म्हणून मी सांगतोय, मी शेट्टी, मी कडवट मराठी भाषिक, तुम्ही महाराष्ट्रीयन मराठी, तुम्ही कधी जागे व्हाल. बस मित्रांनो, आजच्यासाठी काही पुढच्या वेळेला घेऊ आपण परत तेच विषय. महानगरपालिका जो मी बोललोय तुम्हाला, व्हिडिओ शूटिंग घेऊ, नक्की घेऊ. आजच्यामध्ये परत एकदा विनंती करतो, मराठी बोला. आणि जे परप्रांतीय आले फक्त एवढंच बोला, मैं मराठी सीख रहा हूं, मी मराठी शिकतोय, बस. उगाच चमकेशगिरी करून तो केडियासारखं नंतर माफी मागायची ऑफिस तुटल्यानंतर, कोण नाही हो राजकीय तुमच्या मागे येणार. चमकेशगिरीला तुम्ही कराल ना, कोण तुमच्या मागे येणार नाही, नक्की सांगतोय. काय झालं, केडियानी मोठ्या मोठ्या स्टेटमेंटला ऑफिस तुटलं, दुसऱ्या दिवशी माफी मागितली. प्रत्येकाचं असंच आहे हो, चमकेशगिरी तुम्ही नका करू. आपण धंदे करायला आलोत, ते पैसे कमवायला आलोत. जैसा देश वैसा भेस, ते पहिल्यापासून आलंय, तसंच राहा, सुखी राहा. परत एकदा सांगतो, काही चूक झाली असेल, कोणाचं मन दुखावलं असेल तर आत्ताच माफी मागतो. परंतु हे नक्की आहे, मी नावाने शेट्टी आहे, पण कडवट मराठी आहे. थँक्यू.